सगळ्यात महत्वाचं, घरामध्ये जर एखादा मुलगा आहे, विवाहाला खूप अडचण येत असेल, तर काय करायचं? मुलीचा विवाह जमत नाही, मुलाचा विवाह जमत नाही, अशा करता एकच काम करायचं. जे आपण होमासाठी सगळं साहित्य आणतो ना, ते सगळं साहित्य आणायचं आणि ते सगळं साहित्य त्याच्यामध्ये गावठी तूप टाकायचं आणि त्या जळत्या होळीमध्ये आपण जर अर्पण केलं तर बऱ्याच वर्षापासून लग्न जमत नसेल तर ते सुद्धा जमतं. म्हणून ही गोष्ट करायला काही हरकत नाही. मात्र त्या ठिकाणी होम हवनाला काय काय साहित्य लागतं, आपल्या इथं एक गुरुजी आलेलेच असतात, त्या गुरुजींना विचारलं तरी जमतंय. पण होम हवनाचं जे साहित्य आहे ते होलिकेत टाकायचं, त्याच्यामध्ये फक्त ऍड काय करायचं, गावठी तूप ऍड करायचं आणि तेवढं केलं की मात्र त्या ठिकाणी 7 प्रदक्षिणा त्या होलिकेला मारायच्या आणि पाणी फिरवलं 7 वेळेला की सगळं तुला अर्पण आहेत असं म्हणायचं. आणि असं जर केलं तर 100% जीवनामधले सगळे दुःख नाहीसे होतात. पण कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की ताई आमच्या घरामध्ये मात्र सगळ्यांचंच भाग्य खराब का होतं. त्याला कारण आहेत. भाग्य खराब होण्यासाठी काही कारण आहेत, आपलं नशीब खराब होण्यासाठी काही कारण असतात. काय काय आहेत सांगते, जरा पटापट ऐका, मला पुढे कथा सांगायची. आपण आपल्या घरामध्ये आपलं भाग्य कधी खराब होतं, तेव्हा ज्या वेळेला आपण दुसऱ्याचं वस्त्र परिधान करतो त्यावेळेला आपलं भाग्य खराब होत असतं. म्हणून कधीच कुणाचंच वस्त्र परिधान करायचं नाही. तुम्हाला एखाद्या स्त्रीची किती साडी आवडली तरी आवडली म्हणा, पण तुझी साडी मला दे असं कधीच म्हणू नका. वाटलं तर थोडे पैसे खर्च करा, त्याच्यापेक्षा हलकी घ्या, पण परस्त्रीची मात्र वस्त्र कधी घालू नये. पण याच्यावर एक सांगता येईल का, जर तुमच्या घरी तुमची नणंद येत असेल, भाची येत असेल आणि नंदेने जर साडी आणली नसेल आणि तुम्ही जर म्हणाल माझी साडी कशी देऊ, उलट तुमची साडी म्हणजे भाऊजाईनी नंद्याला दिलेली साडी त्यानं काय होतं तर तुमच्या घरी लक्ष्मी प्राप्त होत असते. कधीही नंदेला द्यायचं, कधी नाही म्हणायचं नाही. नाही तर काही काही भाऊजाई फार हलकट आहे, नणंद येणार म्हटली की ती दिवाळीच्या दिवशीच लॉक लावून जाते, कुलूप लावून जाते. अजिबात तसं करायचं नाही. घालू द्या, बहिणी भाच्यांना केल्यानं काही कमी पडत नाही. आणि म्हणून पण तुम्ही तुमचे वस्त्र नंदेला देऊ शकतात, पण इतरत्र कुणाला देऊ शकत नाही. कुणाचे वस्त्र तुम्ही घालू शकत नाही. जर घातले तर आपलं भाग्य खराब होत असतं. दुसरी गोष्ट, भाग्य खराब होऊ नये याच्याकरता काय करावं. काही काही लोकांना तुम्ही बघा दादा, काही काही लोकांना बसल्या बसल्या नख खायची सवय असते, कुरतडायची सवय असते. अजिबात कधी आपलं नख दाताला लागू द्यायचं नाही. काही काही बसल्या बसल्या नख कुरतडतात असतात. तुमच्यामध्ये आहे का असं कोणी? कोणीच नाही का? असल्या तरी तुम्ही मला सांगणार नाही. पण आजपासून अजिबात नख कुरतडायचे नाही. आपण काही उंदीर नाही कुरतडायला. म्हणून काही काही बायांना सवयच असते हो, बसल्यानं कधी शांत बसत नाही. तुम्ही बघा बसल्यानं, आता कधी कधी काही काही बायका कथेत बसतात, म्हणजे फुलं आहेत ना, त्या फुलांच्या पाकळ्या घेतात, तिच्या पार एक 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 छोटी छोटी काढत काढत चालतात, एकमेकीला मारून फेकतात. काही काहींची सवय असते. कधी कधी कोणी कोणाच्या पदरीला गाठ मारत बसतं. अजिबात नाही. समजा तुम्ही जर नख काढले